आयजीसी फोरम पुणे आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप वितरण व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगलीतील रोटरी हॉल येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील 10वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी निवडक 61 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5,000 रुपयाची फेलोशिप प्रदान करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी आवश्यक ते मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याची जबाबदारी संस्थांनी स्वीकारल्याचं सांगण्यात आलं. या कार्यक्रमाला कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी तसेच फैज इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती. रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फेलोशिपचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदापर्यंत पोहोचून समाजासाठी आदर्श निर्माण करावा असं आवाहन मान्यवरांनी केलं. प्रारंभी आयजीसी फोरमचे प्राचार्य डॉक्टर के.जी. पठाण यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव सुफिया पठाण यांनी ट्रस्टच्या विविध सामाजिक उपक्रमाचा आढावा मांडला. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज रोजी मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली यांच्या वतीने आपला विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे सत्कारचे कार्यक्रम तसेच त्यांना जे आहे फेलोशिप आणि स्कॉलरशिप देण्याचा प्रोग्राम आयोजित करण्यात आला. यामध्ये आम्ही सहभागी झालो आणि या अशा प्रकारचे कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना जे आहे से पुढे जे आहे से शिक्षणामध्ये येण्याची जे आहे से मोटिवेशन मिळेल आणि पुढे शिक्षणामध्ये त्यांना जे काही मदत लागेल तशा प्रकारचे जे आहे से लोकांना पण आवाहन करण्यात येत आहे की त्यांना जे आहे से असा जे आवश्यक असलेले विद्यार्थी असेल त्यांना जे आहे से मदत करावी. मी विद्यार्थिनी यांच्यासाठी एक संदेश देतो की त्यांनी जे आहे खूप जास्त जे आहे से परिश्रम करावा आणि त्यांनी जे आहे से जे काही कॅरियर त्यांनी इच्छा केलेले आहे ते त्यांना मिळावा यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू.